नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 29 तारखेला रात्री एक महावितरणचं अपडेट आलं आणि त्याने सगळ्यांची झोपच उडून टाकली. तर मित्रांनो, महावितरणचा जो पेपर पॅटर्न आहे तो बदलला. मग तो कशा पद्धतीने बदलला आणि त्यामध्ये आपला कशा पद्धतीने फायदा आहे किंवा कशा पद्धतीने नुकसान आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघूया. पेपर पॅटर्न बदलला म्हणजे त्यामध्ये सिलेबस बदलेल का? निगेटिव्ह सिस्टम जी पहिली होती ती आता कशा पद्धतीने चेंज होईल याचे सर्व प्रश्नांचे उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आता पेपर पॅटर्न जो आपला नवीन आहे तो कशा पद्धतीने आहे तो त्या ठिकाणी आपण बघून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी कोणत्या गोष्टी आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला टेक्निकलला पहिल्यांदा 50 प्रश्न असायचे आणि 110 मार्क होते, म्हणजे 2.2 मार्कला एक प्रश्न असायचा, बरोबर आहे की नाही? पण आता असं नाही आहे. टेक्निकलला आपल्याला फक्त या ठिकाणी 25 प्रश्न असणारे आणि 50 मार्क त्या ठिकाणी असणारे, म्हणजे प्रत्येकी 2 गुण त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर बाकीचे सब्जेक्ट जर बघितले तर प्रत्येकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझनिंगला पहिले 40 प्रश्न होते, त्यानंतर मॅथला पहिले 20 प्रश्न होते आणि मराठीला 20 प्रश्न होते. पण हे सगळं बदलून आता त्यांनी या ठिकाणी रिझनिंगला 20 प्रश्न आणि मॅथला आणि मराठीला 15-15 प्रश्न केले आहे. ठीक आहे, याने आपलं काही नुकसान झालं नाही, पण नुकसान कशानं झालं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. बघा, नॉनटेकला आपल्याला जास्त म्हणजे कमी प्रश्नाला पहिले जास्त मार्क भेटायचे, म्हणजे 110 मार्कला फक्त नॉनटेक आपल्याला पहिलं होतं. पण आता कसं झालं आहे बघा, नॉनटेक एक प्रश्न 2 मार्काला आहे आणि सॉरी बरोबर आहे, टेक्निकल एक प्रश्न 2 मार्काला आहे आणि नॉनटेकसुद्धा एक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम या ठिकाणी टाईम द्यावा लागणार आहे, सेम त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. पहिल्यांदा आपण जास्त टेक्निकल केलं आणि नॉनटेक थोडं जरी केलं तरीसुद्धा आपला स्कोअर येत होता. पण आता तसं नाही आहे मित्रांनो. आपल्याला जो वेळ टेक्निकलला देणं आहे आणि आपण देत होतो तो वेळ आपल्याला टेक्निकलला देणंच आहे, पण नॉनटेकलासुद्धा तेवढाच वेळ आपल्याला आता द्यावा लागणार आहे. कारण त्या ठिकाणी रिझनिंगच्या 20 प्रश्नाला 40 मार्क आहे आणि मॅथच्या 15 आणि मराठीच्या 15 प्रश्नाला 30-30 मार्क आहे. म्हणजे एका प्रश्नाला त्यांनी आता 2 मार्क केलेले आहे. म्हणजे तुम्हाला टेक्निकल असो का नॉनटेक असो, सर्वांसाठी सगळं काही समान देणं आहे. म्हणजे टाईम असो, प्रॅक्टिस असो, सगळं काही. हा आपला या ठिकाणी काय झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आतापर्यंत आपण ज्या जुन्या पॅटर्नला प्रॅक्टिस करत होतो, म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे सोडवत होतो, ते काय या ठिकाणी टेक्निकलचे 50 प्रश्न आणि नॉनटेकचे 80 प्रश्न अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली. पण आता आपल्याला या पॅटर्ननुसार प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. मग हे डिपार्टमेंटने कशामुळे केलं असेल लक्षात ठेवा. आपल्याला पहिल्याला 2 तास लागायचे पेपर सोडवायला. किती तास? 2 तास. आता फक्त 75 मिनिटे लागत आहे, म्हणजे टाईम कमी झाला. मित्रांनो, फॉर्म खूप जास्त आलेले. काय फॉर्म खूप जास्त आलेले आणि ते कमी वेळेमध्ये त्यांना घ्यायचे, कमी वेळेमध्ये पेपर घ्यायचा आहे. त्यामुळे ही गोष्ट केली असू शकते असं मला वाटतंय. काय? माझ्या मते त्यामुळं अशी ही गोष्ट केली असू शकते असं मला वाटते. त्यामुळं हे सगळं काही झालं असेल. तर या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचे ते या ठिकाणी मी सांगतो. सर्वात पहिले या ठिकाणी नॉनटेकवरती तुम्हाला आता भर द्यायचा आहे. काय? नॉनटेकवरती भर द्यायचा आहे. मराठीचे 1-2 प्रश्न, मॅथचे 1-2 प्रश्न बरोबर आले तरी पहिले रिझल्ट येत होता. पण आता तसं आहे का मित्रांनो? नाही आहे. टेक्निकलचा जेवढा अभ्यास करसाल तेवढाच नॉनटेकचा करणं आहे. आता मराठीला हलक्यात घेऊ नका, आता मॅथला आणि रिझनिंगलासुद्धा हलक्यात घेऊ नका. कारण टेक्निकलचा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्क देणार आहे. त्याच पद्धतीने मॅथचा, मराठीचा आणि रिझनिंगचा सुद्धा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्क देणार आहे. त्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. आता तुम्हाला हा विषय झाला. ओके, हा विषय झाला. आता सिलॅबसवरती कशा पद्धतीने याचा इफेक्ट होणार आहे ते बघूया. बघा, रिझनिंगचं आपल्याला पहिलं काय होतं, पझलचे 5 प्रश्न यायचे. काय? पझलचे 5 प्रश्न यायचे. सेटिंगचा एका प्रश्नावरती 5 प्रश्न यायचे, असे मोठमोठाले यायचे. आता काय होईल, प्रश्न काय झाले, कमी झाले. मग आता काय होईल माहिती आहे का, सिम्पल साधं पझल येईल त्यावरती 3 ते 4 प्रश्न येईल. सिम्पल सेटिंग येईल त्यावरती सुद्धा 3 ते 4 प्रश्न येईल. ओके, त्यानंतर तुमचं सिलॉजिझम झालं त्यावरती 2 ते 3 प्रश्न येईल. अशा पद्धतीने प्रश्नांची
जी संख्या पहिले जास्त होती ती आता कमी होईल. बस बाकी प्रश्नांची टाईप वगैरे ते सगळं तेच राहील. फक्त प्रश्न पहिले 4 ते 5 विचारायचे, आता 3 ते 4 विचारल्या जाईल. म्हणजे प्रश्न हे कमी विचारल्या जाईल. आता मॅथ झालं तुमचं. मॅथमध्ये कसं होतं मित्रांनो, तुम्हाला नंबर सिरीज ते 5 प्रश्न यायचे, 4 यायचे. आता 3 ते 4 येईल. काय 3 ते 4. सिम्प्लिफिकेशनसुद्धा 3 ते 4 येईल. अशा पद्धतीने DIचे सुद्धा 3 प्रश्न येतील. अशा पद्धतीने प्रश्न कमी येतील आता. ओके. बाकी प्रश्नाची जी पॅटर्न वगैरे असणार आहे म्हणजे विचारण्याचा, म्हणजे सिंपल हार्ड वगैरे जो पहिला होता तोच राहणार आहे. त्यामध्ये सुद्धा काहीही बदल या ठिकाणी राहणार नाही. आता मराठीचा पॅरेग्राफ किंवा मग सेंटेन्स क्रमाने लावा, चुकीचे वाक्य ओळखा, तेच राहणार पहिल्यासारखं. बदल काही होणार नाही. बदल एवढाच होईल की तुम्हाला जे 5 वाक्य येत होते पहिले, आता 3 ते 4 वाक्य येईल. पॅरेग्राफवरती 3 ते 4 प्रश्न येईल. समानार्थी वगैरे म्हणी वगैरे हे एखादं तुम्हाला येऊ शकतं. अशा पद्धतीने फक्त त्यांनी संख्या आहे प्रश्नांची ती कमी केली. ओके. बाकी काही पॅटर्न कमी जास्त या ठिकाणी नाही आहे. फक्त त्याचा सिलेबस कमी जास्त काही नाही आहे. फक्त संख्या जी आहे प्रश्नाची ती कमी झाली आहे. बाकी कोणताही विचार करण्याचं काम नाही आहे. आता पुढचा प्रश्न, निगेटिव्ह पद्धत. निगेटिव्ह सिस्टम कशी होती मित्रांनो, पहिले टेक्निकलचा 2.2 मार्काला एक प्रश्न होता. आता तोच 2 मार्काला झाला आहे. किती मार्काला झाला आहे? 2 मार्काला. मग आता जो प्रश्न 2 मार्काला झाला आहे यालासुद्धा 1/4 निगेटिव्ह आहे. किती? 1/4 निगेटिव्ह आहे. मग 1/4 निगेटिव्ह कसं करायचं आहे? 2/4 म्हणजे 0.5 मार्क या ठिकाणी तुमचा कटणारे एका प्रश्नाला. जर एक प्रश्न चुकला तर 0.5 मार्क त्या ठिकाणी मायनस होणार आहे. मग तो टेक्निकलचा असो का बाकी नॉनटेकच्या बाकीच्या 3 सब्जेक्टचा असो. ओके. अशा पद्धतीची निगेटिव्ह सिस्टम त्या ठिकाणी असणार आहे. हा झाला तुमचा सिलेबस. ओके. हा सगळा सिलेबस झाला. आता मित्रांनो तुम्हाला या सिलेबसची प्रॅक्टिस करण्यासाठी हे झालं तुमचं कशाचं, निगेटिव्हचं सगळं काही दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे या पहिले जे काही नियम होते, जे काही पॅटर्न होता तो आता या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला या नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेची आहे. कारण आता 75 मिनिटे आहे. काय आहे? 75. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा या ठिकाणी किती आहे, तुम्हाला क्वेश्चन किती आहे? 75 क्वेश्चन आहे. बघा या ठिकाणी प्रश्नांची संख्या किती आहे? प्रश्नांची संख्या 75 प्रश्न आहे. आणि तुम्हाला मार्क किती आहे? 150. जे काही पहिले 150 होते मार्क ते 150 मार्क आहे तुम्हाला आहे फिक्स आहे. आणि या ठिकाणी टाईम आहे 75 मिनिटे. काय मित्रांनो? 75 मिनिटे. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न किती होते या ठिकाणी बघा. आणि तुम्हाला टाईम किती होता? 2 तास. पहिल्यांदा 2 तास होते म्हणजेच 120 मिनिटं होती. काय? 120 मिनिटं होते. आणि 120 मिनिटामध्ये 130 प्रश्न सोडवायचे होते. पण आता लक्षात ठेवा 75 काही तर प्रश्न आहे आणि 75च मिनिटे. खूप जास्त टाईम कमी झालेला आहे. खूप मोठं नुकसान या ठिकाणी विद्यार्थ्यांचं होणार आहे. कारण प्रॅक्टिस नाही आहे. 75 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवणं म्हणजे जोक नाही आहे मित्रांनो. काय? जोक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे रिझनिंगचा एक प्रश्न सोडवण्यासाठी 2 ते 3 मिनिटे त्या ठिकाणी जातात. पण आता याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला टेस्ट देणं गरजेची आहे. काय? टेस्ट देणं गरजेची आहे. 30 तारखेला म्हणजे आजच जी आपली टेस्ट या ठिकाणी अपलोड होणार होती, सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत देऊ शकणार होते, ती टेस्ट आपण आज कॅन्सल केलेली आहे. काय? कॅन्सल केलेली आहे. आणि ती जी टेस्ट आहे त्या टेस्टचा जो पॅटर्न आहे आपण चेंज करतोय. काय? चेंज करतोय. आणि आत्ता रात्री जे लेटर आलं, जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आत्ता सांगितली त्या इन्फॉर्मेशननुसार ती टेस्ट आपण डिझाईन करतोय. काय? डिझाईन करतोय. आणि ती तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. मग त्यानुसार तुम्ही काय करा, तुमचा सगळा शेड्यूल तयार करा. कशा पद्धतीने कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला किती टाईम द्यायचा आहे ते सगळं बघा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. ओके. ही सगळी इन्फॉर्मेशन होती. या टेस्टसाठी तुम्हाला टेक्निकल यूट्यूबवाला हे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ती टेस्ट द्यायची आहे.
आज मी ती टेस्ट रेडी करतो, तुम्हाला ती टेस्ट उद्या देता येईल. ओके, सर्वांना ही इन्फॉर्मेशन पटली असेल अशी आशा बाळगतो. मित्रांनो, अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.